नमस्कार. केसांसाठी नेमक्या कोणत्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहे किंवा अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि त्यातल्या कोणत्या ट्रीटमेंट्स चांगल्या आहे यावरचं आजचं आपण सेशन घेणार आहोत. केसांसाठी मार्केटमध्ये कॅरेटिन ट्रीटमेंट आहे, स्मूथनिंग ट्रीटमेंट आहे, स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट आहे. या तीनबद्दल आपण माहिती घेऊ आणि एक हेअर स्पा पण आहे. कॅरेटिन ट्रीटमेंट कोणासाठी आहे तर कॅरेटिन ट्रीटमेंट ही त्या महिलांसाठी आहे ज्या महिलांचे केस जे आहे तर केस अतिशय गळत आहेत, केसांमध्ये बिलकुलच म्हणजे थोडं पण मॉइश्चर दिसत नाही, केस अति ड्राय झालेले आहेत आणि केसांमध्ये कुठलाच जीव नाही आहे, त्यांच्यासाठी आहे कॅरेटिन ट्रीटमेंट. कॅरेटिन काय आहे तर कॅरेटिन म्हणजे आपल्या शरीरामध्ये कॅरेटिन नावाचा एक घटक असतो आणि तो जेव्हा शरीरातून तयार होणं बंद होतो केसांसाठी तेव्हा केस जास्त गळायला लागतात. तर कॅरेटिन करताना कॅरेटिन नावाचा घटक हा कृत्रिमरित्या आपल्या केसांना दिला जातो. 6 महिन्यांची गॅरंटी देत असतात, पण तुम्ही जर त्याची योग्य देखभाल केली तर तुम्हाला 1 वर्ष पण त्याचे रिझल्ट चांगले दिसत असतात. तर तुम्ही केसांना जर का तुमचे केस खूप डॅमेज असतील तर तुम्ही कॅरेटिन करू शकतात. स्मूथनिंग ही ट्रीटमेंट कोणासाठी आहे? ज्यांचे केस खूप रठ्ठ आहेत, ज्यांचे केस खूप जास्त कडक आहेत, खूप जास्त प्रमाणामध्ये केस कडक म्हणजे असे एकदम खूप बिलकुलच त्या केसांना काहीच सॉफ्टनेस नाही आहे, त्यांना स्मूथनिंग केलं जाते. केसांना स्मूथनिंगमध्ये केसांची स्ट्रेटनिंग पण होते आणि केस स्मूथ पण होतात, केस खूप छान हलके आणि अगदी सिल्की बनतात. तर त्यांनी स्मूथनिंग करायचं असते. स्ट्रेटनिंग कोणासाठी आहे? ज्यांचे केस खूप जास्त कर्ली आहेत त्यांच्यासाठी स्ट्रेटनिंग असते, ज्याच्यामध्ये केस सरळ केले जातात. याच्यातली सर्वात बेस्ट ट्रीटमेंट कुठली आहे तर मी जेवढ्या पण ट्रीटमेंट म्हणजे मी तिघं पण ट्रीटमेंटचा अनुभव घेतलेला आहे आणि या तिघांमध्ये मला कॅरेटिन आणि स्मूथनिंग ही ट्रीटमेंट जरा जास्त छान वाटली ॲज कम्पेअर स्ट्रेटनिंगपेक्षा. स्मूथनिंगमध्ये स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंग हे दोघं पण कामं होतात म्हणून मला स्मूथनिंग जरा जास्त छान वाटते. कॅरेटिन केल्यानंतर एक गोष्ट आहे की 6 महिने तुमचा एक पण केस गळत नाही, हे खरं आहे. तर तुम्ही जर का कॅरेटिन केलं तर तुमचे केस गळणं अतिशय पटकन थांबते आणि केसांचं तुम्हाला दिसून येते की स्ट्रक्चर चांगलं सुधारलं आहे. आणखीन काय आहे तर एक आहे ते म्हणजे हेअर स्पा. प्रत्येक महिलेने 2 महिन्यातून एकदा म्हणजे 60 दिवसातून एकदा हेअर स्पा करायला पाहिजे. यामुळे तुमचे केस हेल्दी राहतात, केस चांगले राहतात. स्मूथनिंग आणि कॅरेटिन केल्यानंतर तर हेअर स्पा करतातच, पण जरी तुम्ही तुमच्या केसांवर कुठली ट्रीटमेंट नाही केली आणि तुम्हाला वाटते की तुमचे केस हे परफेक्ट राहायला पाहिजे, मेंटेन राहायला पाहिजे, तर तुम्ही 60 दिवसातून तुमच्या केसांना एकदा हेअर स्पा करत चला. त्याच्यामुळे तुमचे केस साफ होतात, केस मेंटेन राहतात, कुठल्याच प्रकारचा डॅन्ड्रफ वगैरे केसांना फाटे फुटणं हे प्रकार अजिबात होत नाही. जर तुम्हाला तुमच्या केसांचा लुक चांगला हवा असेल आणि केस चांगले निर्जीव हवे असतील तर तुम्ही केसांना रेग्युलरली स्पा जो आहे तर तो स्पा करत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की केसांना कलर करण्यासाठी काय करू शकतोय, कोणते कलर्स चांगले आहे आणि केस जर का जास्त पांढरे झाले असतील तर नॅचरल गोष्टी कुठल्या अवेलेबल आहे किंवा कलर मेहंदीमध्ये काय फरक आहे आणि तुमच्या केसांसाठी कोणता कलर किंवा मेहंदी योग्य आहे यावरचं तुमचं सेशन घेतलं जाईल. अशाच आणखीन काही उपयुक्त टिप्स अजून माहिती करून घेण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू.